सुनहरी अंबर नीला हो, धरती सुनहरी अंबर नीला, हर मौसम रंगीला। ऐसा देश है मेरा हो, ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा, हाँ ऐसा देश है मेरा। बोले पपीहा कोयल गाए, बोले पपीहा कोयल गाए, सावन घिर के आए। ऐसा देश है मेरा हो, ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा, हाँ ऐसा देश है मेरा। आजचे व्याख्याते माजी प्राचार्य डॉक्टर विठ्ठलजी मोरे सर, त्यांच्या उत्तरोत्तर आयुष्यामध्ये प्रगती करत राहो, त्यांचं आयुष्य असंच समाजोपयोगी घडत राहो। सर्वप्रथम मी यशवंत व्याख्यानमालेच्या वतीनं व आंबडवासियांच्या वतीनं सरांना मनपूर्वक शुभेच्छा देतो व सरांनी आपल्या अमृतमय वाणीने शब्दरूपी जलाने आम्हा आंबडवासियांना नखशिकांत भिजून टाकावे अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय प्राचार्य डॉक्टर विठ्ठलजी मोरे सर, त्यांचा विषय वर्तमान शिक्षण दशा आणि दिशा, आदरणीय मोरे सर। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर विश्वास कदम सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले डॉक्टर राजेंद्र भाला, श्री संतोष शिगे साहेब, प्रगतिशील शेतकरी श्री हरी काळीजी, ज्यांचा आपण या ठिकाणी सत्कार घडवून आणला, विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिलचे सदस्य, शिक्षण चळवळीतील एक जाणकार व्यक्तिमत्व आणि आमचे अतिशय जुने मित्र श्री उल्हास उढाण साहेब, या कार्यक्रमाला मुद्दामून उपस्थित असलेले आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर मारुती तेगमपुरे, प्राध्यापक डॉक्टर दत्तारण ठाम, रविगात, इतरांनी आमचे शिक्षक प्राध्यापक बांधव, सगळ्यांची नावं मला बहुतेकांची माहिती आहे, परंतु सगळ्यांची नावं घेत आपल्या निवड घेऊ इच्छित नाही। आणि या व्याख्यानमालेसाठी उपस्थित असलेल्या आंबट शहरातील बंधू आणि भगिनींनी, खरं तर महाराष्ट्रातलं एक अनोखं असं एक उदाहरण शिवजयंतीच्या माध्यमातून प्रबोधनाच्या पातळीवर अशा पद्धतीची एखादी व्याख्यानमाला ही खरं तर मी पहिल्यांदाच बघतोय। त्यामुळं या व्याख्यानमालेचे आयोजक आमचे मित्र संजय खोरे आणि त्यांचे सर्व मित्र यांना किती धन्यवाद द्यावे यासाठी खरं तर शब्द नाही। महाराष्ट्र हा पुरोगामी विचारासाठी प्रसिद्ध आहे। शाहू फुले आंबेडकरांची परंपरा या महाराष्ट्रामध्ये आपण जपत आलेलो आहोत। रयतेचा राजा शिवछत्रपतीचा आणि त्यांच्या विचाराचा जागर हा वर्षानुवर्ष महाराष्ट्र करतो आहे। अशा या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या या पुरोगामी विचारवंताचं विचार सोडून बाकीचं जागरण निर्णया गावांच्या मध्ये सध्या चालू आहे। 19 तारखेची शिवजयंती महाराष्ट्रभर आपण बघितली आणि विचार कुठे आणि कृती कुठे याचा वेळ लागत नसलेला बघून कदाचित वर शिवरायांना सुद्धा आश्चर्य वाटत असेल की मी हे ह्यांना हे करायला सांगितलं होतं का। पण तुम्ही लोकांनी या निमित्ताने एक वेगळा जाग आणि त्याचा आरंभ गेल्या 4 वर्षापासून आपण केलेला, सगळे तरुण मंडळी आहात। तरुणांचा देश म्हणून आपण आपल्या देशाकडे बघतो, तेव्हा या देशातली सगळीच तरुणाई काही वाया गेलेली नाही। जी थोडीफार वाया गेली असेल त्यांना दुरुस्त करण्याचा विडा उचलणारी सुद्धा तरुणाई आमच्या देशात आहे। हेच खरं तर तुम्ही लोकांनी या माध्यमातून आपण दाखवून दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं एक वेगळी परंपरा अंबड सारख्या ठिकाणी आपण सुरू केली। विशेषतः यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने ही व्याख्यानमाला आपण सुरू केली, ज्याचा उल्लेख आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तर जरूरच आहे, परंतु मराठवाड्याशीही त्याचा संबंध आहे आणि विशेषतः शिक्षणाशी त्याचा संबंध आहे। त्यामुळे मराठवाडा सुमारे 200 वर्ष
हा एका वेगळ्या निजामी राज्यामध्ये होता. ज्या निजामी राज्यामध्ये बहुजनांच्यासाठी शिक्षणाची दारं बंद होती. 1900 आता उल्लेख केला की 1857 ला मुंबई विद्यापीठ स्थापन झालं आणि त्याच्यानंतर 100 वर्षानंतर मराठवाडा विद्यापीठ स्थापन झालं. म्हणजे बाकीच्या आकडेवारी सोडा, पण महाराष्ट्राच्या शिक्षणाच्या परंपरेमध्ये सुद्धा 100 वर्ष हा मराठवाडा मागे होता. म्हणजे 1857 ला मुंबई विद्यापीठ स्थापन होते आणि 1958 ला मराठवाडा विद्यापीठ स्थापन होते. त्याच्यामध्ये यशवंतरावजीचा फार मोठा वाटा होता, ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे. ज्यावेळेला केवळ 9 महाविद्यालय या मराठवाड्यामध्ये कार्यरत होती. एखादं विद्यापीठ सुरू करायचं असेल तर त्यापेक्षा अधिक महाविद्यालयाची गरज असते. पण हे सर्व विकास बाजूला सारून कुठेही मागणी न करता जो मराठवाडा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये विलीन झाला, त्या मराठवाड्याला आपण काहीतरी दिलं पाहिजे. आणि खरं तर शिक्षणातूनच सगळ्या वाटा जातात. त्यामुळे जोपर्यंत या मागासलेल्या विभागामध्ये आपण शिक्षण सुरू करत नाही, विद्यापीठ स्थापन करत नाही, तोपर्यंत प्रगतीचं खऱ्या अर्थाने पाऊल पुढे पडणार नाही. हे जाणीव ठेवून 1958 ला या विद्यापीठाची त्यांनी स्थापना केली. म्हणून त्यांचं मराठवाड्याच्या बाबतीमध्ये सुद्धा हे कॉन्ट्रीब्युशन निश्चितपणाने अतिशय महत्त्वाचं ठरलं. म्हणूनच खरं तर आमची ही सगळी पिढी या विद्यापीठाच्या माध्यमातून आपल्यासमोर उभी राहू शकली. मित्र, आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की ज्या शिवछत्रपतीचं स्मरण आपण या जयंतीच्या निमित्ताने करतो, तो शिवछत्रपती आपल्यापासून हिरावून घेतल्याचं चित्र आज आपल्याला दिसतंय. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं काम रयतेचा राजा म्हणून आहे, ज्या छत्रपतीचं काम धर्मनिरपेक्ष राजा म्हणून आहे, ज्या शिवछत्रपतीचं काम शेतकरी राजा म्हणून खऱ्या अर्थाने आहे, त्याचं एक वेगळं चित्र वेगळ्या पद्धतीने रंगवलं जाते. त्या पार्श्वभूमीवर ज्याचा मगाशी आपण उल्लेख केला गोविंदराव पानसरे यांचा, त्या माणसाने शिवाजी कोण होता या माध्यमातून या महाराष्ट्राचं प्रबोधन या अर्थाने केलं. आतापर्यंत ज्या पद्धतीने शिवाजी सांगितला जात होता, मुस्लिम द्वेष्टा राजा म्हणून सांगितला गेला, केवळ हिंदूंचा तो राजा म्हणून सांगितला गेला, केवळ अमुक एका जातीमध्ये जन्माला आला म्हणून त्यांचा अभिमान बाळगण्याचा प्रयत्न झाला. खरं म्हणजे शिवछत्रपती हे शिवछत्रपतीच होते. ते रयतेचे राजा होते. त्यांच्या दरबारातला एकूण माहोल आपण जर बघितला तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर जाणारा हा राजा हा खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्षतेचं एक फार मोठं प्रतीक म्हणून खऱ्या अर्थाने आपल्यासमोर उभा आहे. आणि तीच बाजू शिवछत्रपतीची की कोणता आदर्श शिवाजी महाराजांपासून घेतला पाहिजे, कोणता विचार शिवाजी महाराजांपासून आपण घेतला पाहिजे, हा विचार हा कॉम्रेड गोविंदराव पानसरेंनी आपल्यासमोर मांडलेला होता. म्हणून मागाशी विलासने सांगितलं त्याप्रमाणे 1.25 लाख त्या पुस्तकाच्या प्रती महाराष्ट्रभर जो गेल्या त्याचं कारण हेच की हा विचारी महाराष्ट्र हा या निमित्तानं अशा पद्धतीने एक वेगळा विचार निश्चितपणाने करेल. हा एक विचार या निमित्तानं आपण पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. मित्रांनो, खरं तर समाज परिवर्तनाचा आता उल्लेख केल्याप्रमाणे शिक्षण हे अतिशय महत्वाचं साधन आहे. परंतु आज हे साधन राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे, मग राज्यकर्ते कालचे असतील, राज्यकर्ते ब्रिटिश काळातले असतील किंवा राज्यकर्ते आजचे असतील, ब्रिटिश कालीन राज्यकर्त्यापासून ते आतापर्यंतच्या सर्व राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे आज शिक्षण प्रचंड मोठ्या अरिष्टात सापडलेलं आहे. एकंदर आर्थिक क्षेत्राबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा समांतर व्यवस्था काम करत आहे. एक शिक्षण व्यवस्था मुठभर लोकांच्यासाठी आणि दुसरी एक शिक्षण व्यवस्था ही बहुसंख्य गरिबांच्यासाठी. आणि हे आजपासून चालू आलेलं नाही. कदम सरांनी त्याचा उल्लेख केला की अतिशय जुन्या काळापासून या देशाला शिक्षणाची एक परंपरा आहे. पण या जुन्या परंपरेमध्ये एक गोष्ट आपण महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जुन्या काळापासून ते अगदी आतापर्यंत
जुन्या काळामध्ये जातीच्या आधारावर शिक्षणाला परवानगी होती, तो निकष होता. मनुस्मृतीने तो कायदेशीर बनवलेला होता. तुम्ही एका जातीमध्ये जन्माला आला असाल तरच तुम्हाला शिक्षण मिळेल. तुम्ही बहुजन जातीमध्ये जन्माला आला नसाल तर तुम्हाला शिक्षणाचा अधिकार नाही, हे ज्या मनुस्मृतीनं कायदेशीररित्या लिहून टाकलं. त्याच्यामुळे शिक्षणाची जुन्या काळातली जरी आमची परंपरा असली तरी मुठभर लोकांच्या साठीची जी परंपरा होती ते तोडण्याचं काम या देशामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं. त्यांनी पहिल्यांदा हे मांडलं की खरं तर सारे अनर्थ एका आदितीने केले, एका वाक्यात सगळा अर्थ आला. ही विद्या ही मुठभर लोकांचं साधन बनू शकत नाही. ही जोपर्यंत बहुजनाचं साधन बनेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने या समाजातील परिवर्तनाचं वारं सुरू होईल. कुणाच्या परिवर्तनाच्या गोष्टी आपण करतो आहोत. शिक्षणाची व्याख्या जेव्हा आम्ही परिवर्तनाचं साधन असं आम्ही म्हणतो तेव्हा प्रत्येकाने परिवर्तन आम्हाला हवं आहे की पुरोगामी परिवर्तन आम्हाला हवं आहे. मोठ्यावरांच्यासाठी शिक्षण आम्हाला हवं आहे का या देशातल्या प्रत्येक माणसाचा शिक्षण हा मूलभूत अधिकार बनला पाहिजे. त्याला शिक्षण मिळणं ही त्याची जबाबदारी या सरकारची त्याला दिलं. या आधारावर आपण शिक्षणाकडे बघितलं पाहिजे. तसं ते घडू शकलं नाही. म्हणून महात्मा ज्योतिराव फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, कर्नल भाऊराव पाटील असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, सयाजीराव गायकवाड असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, आमचे कर्नल बाबासाहेब जगदाळे असतील आणि त्यानंतर बहुजनामध्ये जे जे म्हणून काही एका ध्येयवादाला प्रेरित होऊन त्यांनी या शिक्षणाकडे बघितलं परिवर्तनाचं साधन म्हणून, त्या सगळ्या या शिक्षण महर्षीला खरं तर आपण सलाम केला पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व काळात हे सारे अनर्थ हे जे काही आम्ही वापरत होतो करत होतो त्याच्यातून खऱ्या अर्थाने जर मुक्ती मिळवायची असेल, त्याच्यातून जर आम्हाला बाहेर पडायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे पहिल्यांदा महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सांगितलं. खरं तर ज्या महात्मा ज्योतिराव फुल्यांनी शिवाजी महाराजांवर सुद्धा पहिल्यांदा पोवाडा त्यांनीच लिहिला. त्याच्यानंतर शिवाजी महाराज आम्हाला खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य आहे, हे रयतेचा राजा आहे हे आम्हाला खरं तर त्याच्यानंतर कळायला लागलं. पण त्या महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या लक्षात आलं की जुन्या काळातला ब्रिटिशांचा जो काही शिक्षणासंबंधीचा जो काही सिद्धांत होता, झिरप सिद्धांत, किंवा काही मुठभर लोकांना शिक्षण द्यायचं आणि त्याच्यानंतर हळूहळू त्याची प्रगती वगैरे होत जाईल आणि त्याच्यानंतर खाली काही झिरपत जाईल. पण त्यामुळे एका विशिष्ट वर्गाच्या पलीकडे शिक्षण जात नव्हतं. बहुजनातल्या लोकांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर महात्मा ज्योतिराव फुल्यांनी केवळ बोलून ते थांबले नाही, तर मगाशी उल्लेख केला त्या पद्धतीने त्यांनी हिरसाल अशा पद्धतीचं अंधश्रद्धा, धर्म, रूढी, परंपरा याचं एकेकाळी आदर असलेलं पुणे शहर, प्रतिगाम्यांचा अड्डा असलेलं ते शहर, त्या गावात महात्मा ज्योतिराव फुल्यांनी पहिल्यांदा शिक्षणाचा एक महाप्रयोग त्या ठिकाणी पहिल्यांदा त्यांनी सुरू केला. वर्गीय मुला मुलींच्यासाठी आणि विशेषतः मुलींच्यासाठी सुरुवात त्यांची तिथून झाली. आग्रह करून बघा, म्हणजे मनुस्मृती सांगते का विशिष्ट जाती जन्माला आला असाल तर तुम्हाला शिक्षण मिळेल. आणि महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात ज्या जातीमध्ये जन्माला आला म्हणून तुला शिक्षण नाकारलं असेल त्याच्यापासून शिक्षणाची सुरुवात होईल. हे दोन प्रवाह हे सतत आपण लक्षात ठेवले पाहिजे. ही व्यवस्था कशा पद्धतीने चालू होती अनेक वर्ष महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या काळापर्यंत, त्याला खरं तर उलटी दिशा देण्याचं काम महात्मा फुल्यांनी केलं. ज्यांना तुम्ही नाकारलं त्यांच्यापासून शिक्षणाची सुरुवात झाली पाहिजे. म्हणजे शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचा सिद्धांत मांडणारा हा पहिला महापुरुष केवळ महाराष्ट्रातला नाही तर खऱ्या अर्थाने तो देशातला मानला गेला पाहिजे. मुलींच्यासाठी शाळा काढली, मागासवर्गीयांच्यासाठी शाळा काढली आणि हे सगळे करत असताना त्याचं सार्वत्रिकरण झालं पाहिजे, सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. आज आपण स्वातंत्र्यानंतर सुद्धा आपण म्हणतो की अजून ही व्यवस्था सुरू झालेली नाही. आणि म्हणून त्या काळामध्ये जे काही हंटर कमिशन आलेलं होतं शिक्षणाच्या दुरावस्थेबद्दल, म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये सुद्धा जी काही दुरावस्था म्हणून चर्चा झाली त्यावेळेला शिक्षणाच्या बाबतीमध्ये काय घडावं म्हणून ब्रिटिशांनी सुद्धा एक कमिशन नेमलं होतं, त्याचं नाव होतं हंटर कमिशन. हंटर म्हणजे महाराज हंटर नाही, हंटर नावाचा माणूस होता, अधिकारी होता, त्याला पाठवलं हे बघा काय काय आहे वगैरे म्हणून. आणि ते करत असताना ज्योतिराव फुल्यांनी जे निवेदन दिलं हंटर कमिशनला ते मुळातून वाचण्यासारखं आहे, आपला थोडा वेगवेगळे नाही. पण ते निवेदन
हेच खऱ्या अर्थाने या देशाच्या पुढच्या काळातल्या शिक्षणाची एक परंपरा पुढे कशी चालू राहावी या संबंधीचा एक सरनामा आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी या देशातल्या सर्व स्त्री पुरुषांना शिक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठीचा आग्रह धरला आणि त्याच्यामुळे तिथून त्यांची सुरुवात झाली. तो विचार पुढे आला आणि आपल्याला लक्षात येईल की मी आता अनेक महापुरुषांची नावं घेतली त्याप्रमाणे मग पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील इतर अनेक महापुरुष असतील त्यांनी या शिक्षणाच्या बाबतीमध्ये हाच विचार केला आणि त्याच्यामुळं काही एक पाऊल आपल्या निश्चितपणाने पुढे पडलं. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातच शिक्षण हे उठवण्याची वक्ती जरी राहता कामा नये विशिष्ट जातीत जन्माला आलेल्यांच्यासाठीच तो शिक्षण असता कामा नये तर हे सगळ्यांच्यासाठी असलं पाहिजे हा विचार हा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये खऱ्या अर्थाने सुरू झाला आणि तो पसरत आला. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला 15 ऑगस्ट 1947 जेव्हा देश आपला स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या देशाच्या सरकारवरती सुद्धा त्याचा किती प्रभाव पडलेला होता या विचाराचा यांच्या आपल्याला कल्पना. ब्रिटिशांचा तिरंगा गेला आपला तिरंगा आपण फडकावला तो झेंडा फडकवत असताना या देशातल्या पंतप्रधानांचं भाषण हे सुद्धा या प्रसंगी आपण लक्षात ठेवण्यासारखं आहे. काय म्हणाले स्वतंत्र देशाचे पंतप्रधान की देशाचं स्वातंत्र्य हा या नियतीशी झालेला पहिला करार आहे आणि या देशामध्ये सार्वत्रिक शिक्षणाची सुरुवात हा सुद्धा झालेला दुसरा नियतीशी करार आहे. देशाच्या पंतप्रधानानेच एकदा या देशाच्या सार्वत्रिकरणाची शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाची अशा पद्धतीने मांडणी केल्याच्या नंतर आपोआपच स्वातंत्र्यानंतर साधारणपणे 15-20 वर्ष एका ध्येयवादी शिक्षण पद्धतीची सुरुवात झाली आपल्याला दिसते. अनेक लोक स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये आपल्याला अनेक नावं दिसतात की या लोकांनी पदरपड करून शाळा चालवल्या लोकांनी दान दिलं. ज्या संस्थेमध्ये मी काम करत होतो ते कर्मवीर मामासाहेब दगडाळे गावोगाव फिरून एक मुठभर धान्य जमा करायचे वसतिगृह चालवायचे त्या मुलांना राहण्याची खाण्याची सोय करायची आणि त्याच्याबरोबर शिक्षणाची सुद्धा सोय करायची. म्हणजे दान इथून ते सुरुवात झालेली होती. आपला स्वार्थ बाजूला ठेवून त्या याच्यातून शिक्षणाची सुरुवात झालेली होती. म्हणजे दान त्या परोपकारी वृत्ती इतरांना शहाणं करण्याची वृत्ती ही सगळी मूल्ये त्या शिक्षणामध्ये होती. पण कालांतराने 20 वर्षाचा कालावधी गेला आणि शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालं पाहिजे या ओघात आता कदम सर त्याचा उल्लेख करत होते की शिक्षणाचा विस्तार झाला आणि हा विस्तार होत होत हळूहळू मग सरकारकडे सुद्धा मागणी व्हायला लागली की आपल्या 1983 ला या राज्यात विशेषतः महाराष्ट्रासारख्या पूर्वेकडील राज्यात सुरू झाले विनाअनुदान. कालांतराने आणखी टप्पा पुढे गेला. काय विनाअनुदान ज्या देशामध्ये शिक्षणाचं संक्रमण हे खरं तर एका वेगळ्या टप्प्याने व्हायला पाहिजे. आपल्या देशाच्या शेजारी चीन नावाचा देश आहे. 1947 आम्ही स्वतंत्र झालो आणि आपल्यानंतर 2 वर्षानंतर चीन स्वतंत्र झाला क्रांती करून. आज त्या देशामधल्या शिक्षणाची अवस्था काय आहे जरा बारकाईने बघा. पदवीपर्यंत शिक्षण हा त्या देशाच्या घटनेप्रमाणे विद्यार्थ्यांचा मूलभूत अधिकार आहे. 1 रुपयाचाही खर्च हा एवढ्या मोठ्या आवाढव्य देशामध्ये हा घेतला जात नाही. पदवीपर्यंत शिक्षण पूर्णपणाने मोफत. जे शिक्षण दिलं जातं ते नियोजनपूर्वक दिलं जातं की येऊ घातलेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये आमच्या देशाला डॉक्टर किती लागणार आहेत, इंजिनियर किती लागणार आहेत, शिक्षक किती लागणार आहेत, कृषी तज्ञ किती लागणार आहेत, या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची म्हणजे कुशल अशा पद्धतीचे जे काही निर्माण आपल्याला करायचे ते सगळे किती लोक कशा पद्धतीने लागणार आहेत या गोष्टी लक्षात घेऊन शिक्षण दिलं जातं. तेव्हा विद्यापीठातून बाहेर पडणारा मुलगा तो बरोबर नोकरीला असतो. शिक्षणाच्या आणि रोजगाराची ही जी संगती ही जी जोड त्यांनी त्याच्यामध्ये लावलेली आहे त्यामुळे आज त्यांच्या देशामध्ये शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे. रोजगार हा त्यांच्या घटनेमध्ये मूलभूत अधिकार आहे. आज या दोन्ही गोष्टी आपल्या देशामध्ये मूलभूत अधिकार म्हणून नाहीत. आत्ता परवा 4 वर्षापूर्वी प्राथमिक शिक्षण त्याचा उल्लेख आता उल्हास
करत होते की ते शिक्षण आता कुठे 14 वर्षाच्या आतील मुलामुलींना मोफत शिक्षण, त्याच्या आधी 1 ते 6 वर्षाच्या बाबतीमध्ये काय करायचं याचा पत्ता नाही, जे तुम्ही अंगणवाडी बालवाडी सांगत होता. आणि त्याचे परिणाम काय होतात? आज अंगणवाडी बालवाडीचं शिक्षण म्हणजे 1 ते 6 वयोवर्ष गटाचं शिक्षण हे या मूलभूत अधिकारामध्ये नाही. त्याचं नियमनाने केलेलं नाही. कुठल्या इंग्लिश शाळेत किती पैसे घ्यावे त्याचा हिशोब नाही, कुठल्या अंगणवाडीने किती पैसे घ्यावे त्याचा हिशोब नाही. मुलांच्या आई वडिलांच्या मुलाखती घेऊन अंगणवाडी बालवाडीमध्ये किंवा केजी मध्ये प्रवेश दिला जातो या देशात. आणि त्याची फीस असते 1 लाख रुपये, 1.25 लाख रुपये. आर पाटील परवा गेले, खरं तर एक अतिशय संवेदनशील माणूस तो होता. म्हणजे कुठेतरी राहावा हा भाग विराळा, परंतु किमान विचार करणारी तरी किमान काही माणसं असतात. एका वक्त्याने त्यांच्या आधी, मी त्या भाषणाने होतो त्यांच्या ऐकायला बार्शीला, एका वक्त्याने सांगितलं की साहेब तुमच्या राज्यामध्ये अंगणवाडी बालवाडीला 1 लाख रुपये फीस द्यावी लागते, सर्वसामान्य माणसाला शिक्षण परवडेल का? त्याचा अर्थ काय झाला की पैसे असतील तर शिका, पैसे नसतील तर याचा कधी विचार झाला का? आणि किती लोकांच्या जवळ 1 वर्षाला 1 लाख रुपये भरण्याची ताकद आहे? आम्हाला उत्तर दिले की म्हणजे तुम्हाला चुकीची माहिती तुम्हाला कोणीतरी दिलेली आहे. मी राज्याचा मंत्री आहे, मी जरा खात्री करून घेतली की चर्चा खरंच मी ऐकायला लागलोय, खरं नेमकं काय असावं ते मला लागणार. 1 लाख नाही, मुंबईमध्ये तर किमान 1.5 लाख रुपये त्याची फीस आहे. तुमची दुरुस्ती करून घ्या चुकीची. एक लहान मूल खरं ते जन्माला घातल्यापासून त्याला पुढे मोठं करेपर्यंत आणि त्याच्यानंतर त्याच्या वाट्याला आलेली बेरोजगारी, हे एक भयावह अशा पद्धतीचं चित्र आजच्या शिक्षण व्यवस्थेतून निर्माण झालेलं आहे. आज अनेक डॉक्टर आहेत, अनेक इंजिनियर आहेत, अनेक बीएड झालेल्यांची मुलं आहेत. आमचा एक वर्ग हा आता नोकरीला लागला होता तो वाचला. आमची मुलं आता पुढच्या काळामध्ये नोकरीला लागू शकत नाही. सरकारने काही सांगू द्या, आजचे दिन आलेवाले म्हणू द्या, त्याचा आणखी काय म्हणायचं ते म्हणू द्या, आजचे पिछे काही नाही. म्हणजे धनवत्ता हीच गुणवत्ता आज आहे. ज्याच्याजवळ पैसा असतील त्याला शिकायला मिळेल, शिकल्यानंतर ज्याच्याजवळ पैसा असतील त्याला नोकरी मिळेल. ही विधायक अशा पद्धतीची व्यवस्था बघून अनेक गुणवान तरुण नोकरी मिळत नाही, मला जगणं शक्य नाही म्हणून आत्महत्या करायला लागल्याचं चित्र आपण बघतो. एका बाजूला शेतकऱ्यांची आत्महत्या आणि दुसऱ्या बाजूला तरुण, ज्याचा उल्लेख आता आपण बघितला की काहीतरी महासत्ता वगैरे उभा केली आहे. कधी महासत्ता होणार आहे? आज या घडीला प्राथमिक शिक्षणाची काय अवस्था आहे? म्हणजे शास्त्र सांगतं आपलं, आपण सगळेजण त्याशी संबंधित आहोत. जगामध्ये त्याच्यानंतर आहेत का कुठल्या शाळेमध्ये? मी स्वतः एका शिक्षकी शाळेत शिकलो, तुम्ही सुद्धा एका शिक्षकी शाळेमध्ये शिकले असणार. एक शिक्षक काय करीत असेल, किती दर्जेदार शिक्षण देत असेल त्याचा नमुना मी अगदी रोज बघतोय. द्विशिक्षकी शाळा झाल्या पण एक शिक्षक रोज केंद्राला चाललेला असतो, त्याच्यामुळे खरी शाळा एक शिक्षकाचीच असते. त्या शिक्षकाला मी प्रश्न केला की खरं तर तुम्हाला पगार आमच्यापेक्षा सुद्धा जास्त असायला पाहिजे, कारण तुम्ही आमच्यापेक्षा फार मोठं काम करता, पण तुम्ही काम कसं करता ह्याचा आम्हाला पुढं आहे. त्याने सगळं सोपं आहे सर काम. म्हणजे एकाच हॉलमध्ये पहिलीचा वर्ग, दुसरीचा वर्ग, तिसरीचा वर्ग, चौथीचा वर्ग असतो आणि एक शिक्षक या 4ही वर्गाला एकदाच शिकवत असतो. काय दर्जेदार शिक्षण आहे. मी म्हणे कसं काय तुम्हाला जमतं? अहो म्हणे फार सोपं आहे सर, पहिलीच्या मुलाला काहीच येत नसतं, त्याला सांगायचं की झाडाखाली जाऊन खेळा, त्या मुलाला आनंद वाटतो. वा, असं काहीतरी पाहिजे. दुसरीच्या वर्गात थोडंफार येतं, त्याला शुद्धलेखन वगैरे काहीतरी सांगतो आम्ही, त्यामुळे ते आपलं काहीतरी करत असतात. तिसरीच्या वर्गाला एखादं गणित देतो, त्यालाही तसंच करायला सांगतो. चौथीच्या वर्गाला काहीतरी आणखी काहीतरी सांगतो, ते काम चालू राहतं. आणि आम्ही म्हणजे दारात बसतो, येणाऱ्या जाणाऱ्या गावकऱ्यांना नमस्कार घालतो, या तंबाखू खायला सांगतो आणि तोही म्हणतो की याच्यासारखा चांगला शिक्षक आतापर्यंत झालाच नाही. हे गावागावातलं चित्र आहे. माझ्या गावात असू द्या तर तुमच्या गावात असू द्या. तो म्हणतो की एवढ्या सगळ्या लोकांना त्यांचे विषय जर तुम्ही बघितले आणि आता
आपल्या लहान मुलाच्या पाठीवरलं दप्तर, त्याच्या वह्या आणि त्याच्या एकूण पुस्तकाची एकूण सगळं जर बघितलं तर खरं म्हणजे त्या मुलाच्या वजनापेक्षा जास्त वजन त्या दप्तराचं आहे. एवढं घेऊन ते पोरगा शाळेत जातो, तिथल्या शिक्षकाने एवढं सगळं शिकवायचं म्हणल्याच्या नंतर तर जगणच काय त्याला. हा नियम आजही पाळला जात नाही. सरकारमध्ये कसा म्हणून टाकलं की 8वी पर्यंत परीक्षाच नाही, त्याच्यामुळे आपल्याला वाटलं की पोरग पास होते. आम्ही सुद्धा त्याला असतो, मी शिक्षक असल्यामुळे सांगतो तुम्हाला. आता ती ग्रेडेशन आहे A B C वगैरे, आम्ही कुठल्याच पोराला BC घेत नाही. पोरगा प्रमाणपत्र घेऊन गेल्या आई बाप एकमेकाकडे बघतात, काय पोरगा आपला हुशार आहे, त्याला बघा A ग्रेड मिळाला. त्याला जर काही विचारलं तर काही घेण्याचं कारण नाही. ग्रेड A, अशा A ग्रेड मधून दुर्देशीशिवाय काही यादी लागणार नाही. आपल्याकडे काही दोष आहे. आता तर संबंध स्पर्धेचं जग असल्यामुळं जन्माला येण्याच्या आधीपासून आपलं नियोजन आहे. आता शाली आईबाप झाले ना आमच्यासारखे, बिचारी जुने आहे आमचे म्हणजे तुमचे आई वडील, त्याला विचारायला काय माहित नव्हते शाळा कशी असते, कसे जातील, काय वगैरे वगैरे. आता आपल्याला सगळं कळायला लागलं. आपण सुद्धा विचार करा, मुलगा मुलगी जन्माला येण्याच्या आधी त्याला डॉक्टर करायचे, त्याला इंजिनियर करायचे, त्याच्यासाठी सगळं काही करायचंय. मग त्याच्यासाठी जीवाचा आटापिटाने त्यातल्या त्यात ज्या शहरामध्ये मी राहतो तिथं अगदी पॅटर्नच आहे, लातूर पॅटर्न, गुणवत्तेचा पॅटर्न आहे, फर्स्ट क्लास निगीचा पॅटर्न आहे. पण तुम्ही सुद्धा पालकांनी एक गोष्ट सुद्धा लक्षात ठेवली पाहिजे की त्याला गुणवत्ता मिळू द्या. गुणवत्ता धारक असलेला मुलगा डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, आणखी काय व्हायचं असेल तो होईल. पण माणूस पण हरवलेला डॉक्टर काहीही कामाचा नसतो, ही गोष्ट आपण सतत लक्षात ठेवली पाहिजे. ज्याच्याकडे गेलेला रोगी पैसे नाहीत म्हणून तो माघारी पडवत असेल तर त्याच्या डॉक्टरीची आम्हाला गरज नाही. त्याच्यावर त्या संस्काराचीही गरज आहे. कारण ज्याच्याजवळ पैसा त्याला तर मिळेलच उपचार, पण उपचार नाहीत म्हणून रोग घेऊन फिरत असणाऱ्या माणसाला माझ्याकडून काही मदत होईल का, हा संस्कार जर त्याच्याबरोबर जर नसला तर तुझ्या गुणवत्तेला काय करायचं. म्हणून डॉक्टर होऊ द्या, इंजिनियर होऊ द्या, पण खरं तर पहिल्यांदा माणूस घडवा ना, माणूस होऊ द्या त्याला पहिल्यांदा. हा सगळं बंद आहे, आपणही बंद केलेलं आहे, शाळांनाही बंद केलेलं, आपणही बंद केलं. मुलगा सकाळी उठल्यापासून रात्री आमच्याकडे तर 11 साडे11 वाजेपर्यंत टीव्ही बघायचा नाही, इकडे इकडे बघायचं नाही, हे काय खाल्लं, काय खाल्लं पासून, कधी उठल्यापासून त्याच्यावरती एवढे निर्बंध आहेत. तो खेळत नाही, तो बोलत, अबोल झालेली मुलं होईल. त्याच्या वाट्याला एवढं मला वाटतं दुःख आपण द्यायला लागलो की त्याचा माणूसपण तो हरवून गेला, त्याचं बालपण तो हरवून गेला. एकेकाळच्या शाळा म्हणजे खरं म्हणजे मंदिर होती. त्या ज्ञान मंदिरामध्ये गेलेला मुलगा किती आनंदी असायचा, पण शाळेतून आलेला आजचा मूळ मुलगा जर आपण बघितला तर तो किती अगदी त्याचा बेचव चेहरा होऊन गेलेला असतो. आणि परत आल्याबरोबर आपलं पुन्हा सुरू असतं बस वाचायला, मेलं पूर्ण वाचून वाचून वाचून. त्याचं बालपण हरवू देऊ नका. तो ज्ञानी आहेच, पण त्याचा सर्वांग अशा पद्धतीचा विकास होता. मन, मेंदू आणि मनगट या तिन्ही गोष्टींचा विकास जोपर्यंत त्या मुलाचा होत नाही तोपर्यंत एकेरी गुणवत्ता ही त्याच्या निराशेला कारणीभूत ठरत असते. हा जगाचा अनुभव आहे. सरकारची जबाबदारी तर आता टाकून दिली सरकारला. आता 83ला तरी डिक्लेअर करून टाकलं. शाळांची दुरावस्था मी सांगितलं तुम्हाला. नाही, खरं तर मी सांगत नाही. 1985-86ला केंद्र सरकारने एक अहवाल जाहीर करून टाकला होता की या देशातल्या इतक्या टक्के शाळांना इमारतीच नाही, अमुक इतक्या टक्के शाळांना खडू आणि बोर्ड सुद्धा नाही, इतकी दुरावस्था त्या शाळेची झालेली होती. विस्तार झाला. पण आज या घडीला पुन्हा दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो की ह्या संक्रमणाच्या काळामध्ये विनानुदान संस्कृतीने किती प्रखर प्रश्न निर्माण केलेली आहे. आज या पुरोगामी राज्यातलं एकूण शिक्षण सुमारे 40% शिक्षण हे कायम विनानुदानित आहे. आपल्यापैकी अनेक जण त्या विनानुदान शाळेमध्ये शिक्षक असतील, प्राध्यापक असतील, त्यांच्या संघटना आम्ही चालवतो, आम्ही बघतो. जेव्हा 6व्या वेतनाची लढाई आम्ही लढत होतो तेव्हा काही विनानुदानित महाविद्यालय रस्त्यात लागायची आणि चला तिकडे आपण जावं म्हणून आम्ही जायचो. तेव्हा त्या प्राध्यापकांना मी विचारायचो की तुमचे काय प्रश्न आहेत. ते म्हणाले आमचे काही प्रश्न नाही.
वेतन श्रेणी नावाचा शब्द तिथं आम्ही ऐकलेला नाही. तिथं आमचे प्रश्न सांगून काय उपयोग आहे? म्हणजे आम्ही आमचा पगारी प्राध्यापक 1 तारखेला किंवा शिक्षक 1 तारखेला पगार जर झाला नाही तर त्याला जरूर काहीतरी मृत्यू येणार दुसऱ्या दिवशी. लगेच आम्हाला फोन करतो, सर 1 तारखेला पगार व्हायला पाहिजे. म्हणजे हो व्हायला पाहिजे. 2 तारीख उजाडली. पण सामाजिक भान आम्हीही इतकं हरवून बसलो की आमच्या शेजारी एक कॉलेज आहे, आमच्या शेजारी एक शाळा आहे की ज्या शाळेमध्ये ज्या महाविद्यालयामध्ये विनानोंदन तत्वावर ते सगळं चालते आणि तिथल्या माणसाला 1 तारीख त्याच्या आयुष्यामध्ये अजून उजाडलीच नाही. खुद्द शाळांच्या मध्ये महाविद्यालयाच्या मध्ये चातुर्वर्ण व्यवस्था नवीन निर्माण झालेली आहे. आर्ट्स कॉलेज अनुदानित, कॉमर्स कॉलेज विनानुदानित, सायन्स कॉलेज काय विनानुदानित, असा प्रकार आपण बघा कधी. खरं म्हणजे शाळा महाविद्यालय अनुदानित तरी होती, नंतर विनानुदानित तरी होती. आता हे असे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे माणसं मधल्या काळामध्ये परवा पात्रता होती ना, ती नेट शेट अमुक ढमुक पात्रता वगैरे वगैरे, ती नसलेली सुद्धा अनेक आमच्याकडे प्राध्यापक असायचे. पालकांना सुद्धा ह्या नेटशेटच्या काळामध्ये तर लोक आम्हाला विचारायचे, सर ते अमुक अमुक पोरगा आहे, आमच्या मुलीसाठी स्थळ आहे, तो नेटशेट आहे का नाही? म्हणजे काय नेटशेट आहे माहिती, पण त्याला कळलं होतं ही नेटशेट असलं तर पक्का आहे, नाहीतर ह्याची नोकरी काही खरं नाही, आपली मुलगी देणं काही उपयोगाचं नाही. म्हणजे हा काहीतरी भयंकर रोग आहे की काय असं वाटायला पण त्याला अनुदान आहे की नाही हे लोक प्रश्न विचारायला लागले. तुम्हाला आश्चर्य वाटू देऊ नका, अनेक मुलांची लग्न केवळ ते नोकरीला पक्के नाहीत म्हणून अजूनही झालेली नाही, त्याचा प्रपंच सुरू नाही. आणि आम्ही सुद्धा तशा मुलाला मदत करायला काही तयार नाही. ही एक अतिशय विधान आहे. कशा पद्धतीने दर्जेदार शिक्षण पुन्हा दिलं पाहिजे. आम्ही आता न्या अमुक डमुक या सगळ्या गोष्टी आम्ही आणलेल्या आहेत, त्याच्या पोटाचा जोपर्यंत विचार होत नाही. आणि शिक्षण ही खरं तर माणसाला काहीतरी वेगळं एक स्थान देण्याची म्हणून आपण व्यवस्था म्हणून त्याच्याकडे बघतो. पण ते केल्याच्या नंतर जर काही घडत नसेल तर या सगळ्या गोष्टीचा कुठेही काही उपयोग आपल्याला होऊ शकत नाही. मित्र, या सगळ्या परिस्थितीला खऱ्या अर्थाने राज्यकर्त्याची धोरणं जबाबदार आहे. आता उल्लेख ज्या गोष्टीचा झाला, जागतिकीकरणानंतर हे सगळं धोरण पुन्हा आणखी उलटपालट करून टाकलं. शिक्षणाचे अर्थसंकल्प बदलून टाकले. म्हणजे एकेकाळी आपण शिक्षणाला मी असं मगाशी तुम्हाला सांगितलं ना की साधारणपणे शाळांना मंदिरं म्हणण्याची पद्धत एकेकाळी होती. आता हे सगळं गेलं. आता शाळाला एक नवीन नाव आलं, म्हणजे शिक्षण संस्था. म्हणजे त्याला आता काय कंपन्या, इंडस्ट्री, बिर्ला अंबानीचा एक मध्ये रिपोर्ट आला आणि त्या बिर्ला अंबानीने तर ही सगळी नावं बदलून टाकली. म्हणजे शिक्षण संस्थाला त्याने कंपन्या म्हटलं, इंडस्ट्री. शिक्षकाला त्याने विक्रेता म्हटलं, म्हणजे सेल्समॅन किंवा सेलर. विद्यार्थ्याला ग्राहक त्यांनी बनवलं. या सर्वसामान्य माणसापासून हिरावून घेतला जातोय. अशा पद्धतीची एक नवी व्यवस्था त्या बाबत देखील आहे. मित्र हो, आता कदम सर सांगत होते त्या पद्धतीनं तुमच्या आणि आमच्या हातामध्ये काय आहे, आम्ही काय करू शकतो. धोरणं राज्यकर्ते ठरवतात, अंमलबजावणी एक यंत्रणा, सरकारी यंत्रणा करते. तुम्ही आम्ही फक्त शाळेमध्ये जाऊ शकतो, ह्याच्या पलीकडे आपण काही करू शकत नाही. ताकद असेल तर, नाहीतर नाही. अशा वेळेला खऱ्या अर्थानं जसं जुन्या काळामध्ये, म्हणजे बघा आज सुद्धा एक प्रकारची मनुसंस्कृती शिक्षणामध्ये काम करते आहे. जसं एका विशिष्ट जाती जन्माला आला तर तुम्हाला शिक्षण, नाहीतर इतरांच्यावरती ज्ञानबंदी. तीच गोष्ट आजही चालू आहे. निकष बदलला. पूर्वी जात निकष होता, आता आर्थिक निकष आला. पैसे असतील तर शिका, पैसे नसतील तर तुम्हाला शिक्षणाचा अधिकारच नाही. असाच अर्थाला दुसरा अर्थ काय तुम्ही घेणार आहात. दर्जेदार शिक्षणासाठी आणि लोक म्हणतात दर्जेदार तुम्हाला शिक्षण पाहिजे असेल तर खर्च तुम्हाला सगळ्या गोष्टी खर्च घ्यायला पाहिजे तेवढा, पण त्याच्याकडे ऐकत नाही त्या माणसाने काय करावं. म्हणून गावागावातल्या शाळा ह्या दर्जेदार कशा होतील. त्या शाळांच्या प्रांगणामध्ये गेल्याबरोबर खऱ्या अर्थाने अंगावरती रोमांच उभे राहावे. इथं काहीतरी गुणवत्ता आहे, इथं काहीतरी आदर्श आहे, इथं काहीतरी मूल्य आहे. इथला शिक्षक खऱ्या अर्थाने एक वेगळ्या अर्थानं त्या माणसाला घडवतोय. असं वातावरण खऱ्या अर्थाने या
संबंध व्यवस्थेमध्ये निर्माण होण्याची आवश्यकता आहे. पण त्याच्यासाठी वरची व्यवस्था सुद्धा बदलावी लागते. त्याच्याशिवाय आपण जी काही कल्पना करतो तशा पद्धतीची कल्पना प्रत्यक्षात घेणं हे आपल्याला काही शक्य होऊ शकत नाही. आणि म्हणून खरं तर पदवीपर्यंत शिक्षण मोफत असणं, प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारणं, शिक्षणाचा आणि रोजगाराचा संबंध आपण बऱ्याचदा हे आढळ झाला आदर्शवादी गोष्ट झाली की शिक्षणाचा आणि नोकरीचा काय संबंध नाही. आपण पटकन बरोबर त्या शिक्षणाला करायचे काय? शिक्षणाचा आणि जगण्याचा तरी संबंध आहे की नाही? मला जगावंच वाटत नाही असं जर एखादं मूल या शिक्षणात म्हणत असेल तर तो त्या शिक्षण व्यवस्थेचा फार मोठा पराभव आहे. मला जगणं शक्य नाही पण तो शाळेत गेल्यामुळे जगणं त्याला शक्य वाटावं हे असं उलट होण्याची आवश्यकता आहे. पण ते घडत नाही. कारण म्हणजे शिक्षणामध्ये शिक्षकाची भूमिका तर फार अतिशय महत्वाची आहे. एखाद्या डॉक्टराला एखाद्या माणसावर उपचार करणं शक्य नाही पण ते शिक्षकाला शक्य आहे. इतक्या पण त्याची महती करतो जातो. पण खऱ्या अर्थाने त्याला तसं वातावरण आपण निर्माण केलं पाहिजे. आणि म्हणून मित्र एक नवी अशा पद्धतीची आव्हानं या स्पर्ध शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून आपल्यासमोर उभी राहिलेली आहे. शिक्षण, रोजगार, खरं तर माणूस म्हणून जगण्यासाठीच्या किमान ज्या काही 6 गोष्टी आहेत, अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा आहे, आरोग्य आहे, शिक्षण आहे, किमान या 6 गोष्टी जोपर्यंत माणसाला मिळत नाहीत तोपर्यंत माणसाला माणूस म्हणून जगता येत नाही. या 6 किमान गोष्टींची आवश्यकता आणि त्याची परिपूर्ती करणं ही शेवटी राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. कल्याणकारी राज्य म्हणून जेव्हा आपण म्हणतो त्याला त्या राज्यकर्त्यांनी किमान माणसांच्यासाठी, माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी तर जो एक आधार द्यायला पाहिजे ती गोष्ट ती करण्याची आवश्यकता आहे. आज दुर्दैवाने हळूहळू आज सारी यंत्रणाच आपली ही पूर्णपणाने वेगळ्या दिशेने वाटचाल करायला लागली आहे. त्याच्या तपशिलात मी आता जाऊ इच्छित नाही. पण एकूण ह्या 2 दशकं आपण बघितल्याच्या नंतर आपण जरा व्यापक विचार करणं, शिक्षणाचा संबंधी एक लोकशाहीकरण शिक्षणाचं होणं, खऱ्या अर्थाने त्या शिक्षणातून एक काही मूल्य निर्माण होणं. आज खरं म्हणजे राष्ट्रीय मूल्य सुद्धा आज त्या व्यवस्थेमध्ये राहिलेली नाही. देशप्रेम नावाचा प्रकार हा जो आपण कमी आपल्याला झाला दिसतो. दहशतवाद वाढत चाललेला आहे. राष्ट्रीय प्रेम कमी होत चाललेलं आहे. राष्ट्र कोण म्हणजे जनगण मन सकाळी म्हणतो आपण पण त्याला अर्थ नाही. प्रत्येक शब्दात सामर्थ्य आहे पण ते घेण्याची परिस्थिती आपली नाही. म्हणजे शब्द हे शब्द राहून गेलेले आहेत. त्याच्यातून संस्कार निर्माण होण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक शब्दामध्ये ते सामर्थ्य निर्माण होणं हे खऱ्या अर्थाने आवश्यक आहे. तरच खऱ्या अर्थाने आपलं पुढे पाऊल पडेल. आपण महासत्ता होण्यामध्ये काय होणार? रोज वाढत असलेलं दारिद्र्य, रोज वाढत असलेली बेरोजगारी, रोज वाढत असलेल्या आत्महत्या ही कशाची लक्षणं आहेत? महासत्तेकडे जाण्याची लक्षणं आहेत? आणखी कुठल्या मार्गाची लक्षणं आहेत? ही लक्षणं ज्या धोरणामुळे खऱ्या अर्थाने निर्माण झालेली आहेत ही धोरणं आहेत राज्यकर्त्यांची धोरणं. आणि म्हणून शिक्षण याच्यावर एक गुंतवणूक, मोठ्यातली मोठी गुंतवणूक खऱ्या अर्थाने शिक्षणावरती आवश्यक करायची आवश्यकता आहे. ती गुंतवणूक जर खऱ्या तरी केली तर खऱ्या अर्थाने शिक्षणात किमान काहीतरी बदल होऊ शकतात. तो बदल घडवून आणण्यासाठी फार मोठा लढाई देण्याची आवश्यकता आहे. आज शहराच्या मध्ये जी काही खऱ्या अर्थाने ज्याला आपण जागरूक नागरिक असं आपण म्हणतो त्या जागरूक नागरिकांच्या एकूण संघटना निर्माण झालेली आहे. माझ्या मुलाला शिक्षण कसं दिलं जातं, त्याला काय शिकवलं जातं, त्याच्यावरती काय संस्कार केले जातात, त्याला फीस किती आकारली जाते, ती कशासाठी तुम्ही किती फीस घेता, इथपासून तपशील हा या संबंध नागरिक संघाच्या माध्यमातून आज विचारला जातो. अशा पद्धतीची जागरूकता ही खरं तर पालकाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला करता येऊ शकते. आज गावागावातल्या शाळा ओस पडायला लागलेल्या आहेत. इंग्लिश शाळांचं पिऊ फुटलेलं आहे. आपल्याला सुद्धा आपल्या टाय फी घालून पोरगा आलं की अगदी आपल्याला मस्त वाटायला लागलेलं आहे. त्याच्यासाठी पैसे खर्च करायचे ऐकत नसताना सुद्धा आपण पैसे खर्च करायला लागलेलो. पण त्याच्यातून पुढे काय घडणार आहे याची आपल्याला कल्पना नाही. जसं डीएड बीएड बंद पडले तशी युवतेला काही काळामध्ये सगळ्या इंग्लिश शाळा बंद पडणार आहे. त्या शाळेतून काय निष्पन्न होणार आहे हा प्रश्न माझ्यासारख्याला अजून पडलेला आहे. म्हणजे त्या मुलाला नीट मराठी येत नाही, त्याला इंग्लिश आलं पाहिजे, जरूर आलं पाहिजे, भाषाही जरूर आली पाहिजे. पण त्याचा आणि एकूण पुढच्या भवितव्याचा काय संबंध आपल्याला कळला पाहिजे. तो न कळताच ही सारी शिक्षणाची प्रक्रिया चालू आहे. झालंय कसं? राज्यकर्त्यांनाही माहित नाही काय चालले ते, आपल्यालाही माहित नाही काय चालले ते, मुलांनाही माहित नाही काय चालले ते. त्याच्यामुळे पहिलीचा मुलगा दुसरीचा मुलगा तिसरीचा मुलगा चौथीत चालू आहे सगळे.
10वीला आल्याच्या नंतर चित्र दिसलं की फक्त 7 ते 10% मुलं उच्च शिक्षणामध्ये आहे. आणि बिर्ला अंबानीने सांगून टाकलं की उच्च शिक्षण फक्त 6%च लोकांना द्यायचे. जिथं राज्यकर्ताच म्हणतो की उरलेल्या सगळ्या जनतेला शिक्षण नाकारायचे, त्याचा अर्थ काय होतो? शिक्षण नाकारणारच सरकार किंवा ज्याच्यामध्ये धनवंत ज्यांच्याकडे आहे त्यालाच फक्त शिक्षण मिळेल असं म्हणणारं सरकार, ह्याकडे चालेल का? हे चालणार नाही. असं ज्या दिवशी आपण ठरवू त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपले एक पुढं पाऊल पडेल आणि खऱ्या अर्थाने शैक्षणिक क्रांतीला सुरुवात होईल. या क्रांतीकडे या पुढच्या काळामध्ये आपण वाटचाल करू. या निमित्ताने किमान तो विचार करू एवढंच त्या निमित्ताने आपल्याला सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.